यवतमधली जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी या ठिकाणी आता पुणे पोलिसांकडून रूट मार्च करण्यात येतो आहे, जेणेकरून इथली जी परिस्थिती आहे ते नियंत्रणात यावी। या ठिकाणी आपण पाहतोय की पुणे पोलीस दलातले जे विशेष पथक आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे। तर यवतमध्ये या ठिकाणी रूट मार्च काढण्यात जातोय, जेणेकरून शांतता जी आहे ती या ठिकाणी अभद्र राहिली पाहिजे। आणि यवतमधला हा परिसर आहे ज्या ठिकाणी या ठिकाणी जो 2 गटामध्ये दंगल उसळली होती त्याच परिसरामध्ये आपण या ठिकाणी उभा आहोत। आणि या ठिकाणी पाहतोय की पुणे ग्रामीण पोलीस दलाची या ठिकाणी मोठी फौज या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि सर्वांना या ठिकाणी शांततेत राहण्याचा इशारा आणि सूचना या ठिकाणी दिल्या जात आहेत। पूर्ण गावामध्ये असे हे पोलीस जे आहेत ते फिरून या ठिकाणी बंदोबस्त आहे तो वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आता दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तुम्ही या ठिकाणी पाहताय की दंगल नियंत्रण जे पथक आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे। त्यांच्या हातामध्ये आपण पाहतोय की अश्रू नळकांड्या जे फोडल्या जातात त्या बंदुका या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि एवढंच नव्हे तर जे वाहन आहेत, विशेष वाहनं ज्या जिथं दंगल घडती ते दंगल नियंत्रणात आणण्यासाठी पण वाहनं या ठिकाणी आता यवतमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। एकूण जर बघितलं तर यवतमधली जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी आता पुणे पोलिसांकडून या ठिकाणी कठोर पावलं जे आहेत ते उचलली जात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह निलेश करमरजे, मीडिया, यवत। तर आता जमावाकडनं जाळपोळ झाली, त्या ठिकाणी 2 गटात तणाव निर्माण झाला। त्यानंतर आता पोलिसांकडनं रूट मार्च केला जातो आहे। यवतमध्ये हा पोलिसांकडून रूट मार्च केला जात असतानाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। जाळपोळीच्या घटनेनंतर आता पोलिसांकडनं रूट मार्च केला जातोय आणि अशा पद्धतीच्या अफवांवर, सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि तपासाला सहकार्य करा असं देखील आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे तपासाचे आदेश दिलेले आहेत आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। मात्र हा वाद नेमका कशामुळे घडला, याला कोण जबाबदार आहे याची देखील चौकशी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तुकड्या त्या ठिकाणी परिसरात दाखल झालेल्या आहेत। यवतमध्ये आपण पाहतोय अक्षरशः छावणीचं स्वरूप यवतला आल्याचं आपण पाहतोय। सोशल मीडियावर एका तरुणानं आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर त्या सगळ्या वादाला सुरुवात झालेली होती। काही दिवसांपूर्वीच एका मूर्तीची विटंबना झाली आणि त्यानंतर देखील हा वाद पेटलेला होता। त्यानंतर एका तरुणानं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ती पोस्ट शेअर केली गेली आणि त्यानंतर हा वाद पेटत गेलेला आपण बघतोय। आणि त्यानंतर 2 गटात जाळपोळ झाली, दगडफेक झाली, वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे, अनेक दुचाक्या पेटवण्यात आलेल्या आहेत आणि आता पोलिसांकडून ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत। संपूर्ण परिसराला आता छावणीचं स्वरूप आलेलं आहे। यामागे नेमकं कोण आहे याचा तपास केला जाईल, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेला आहे। दुसरीकडे पोलिसांच्या तुकड्या आता यवतमध्ये, दौंडच्या यवतमध्ये दाखल झालेल्या आहेत। 2 गटात तणाव झाल्यानंतर पोलिसांनी आता ही संपूर्ण परिस्थितीमध्ये हातामध्ये घेतलेली आहे आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। अनेक घरांवर दगडफेक करण्यात आलेली आहे, त्यामध्ये अनेक घरांचं नुकसान झाल्याचं आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय। अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे, अनेक दुचाक्या पेटवण्यात आलेल्या आहेत आणि ज्यावेळी ही दगडफेक झाली होती तेव्हाची ही दृश्य झी24 तासच्या माध्यमातून आपण पाहतोय। यवतमध्ये, दौंडच्या यवतमध्ये 2 गटात हा तणाव निर्माण झाला आणि त्यावेळी दोन्ही बाजूनं दगडफेक झाल्याची ही दृश्य आहेत आणि त्यानंतर आता पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतायत। पोलिसांच्या तुकड्या यवतमध्ये दाखल झालेल्या आहेत। नागरिकांना सातत्यानं शांतता राखण्याचं आवाहन केलं जात आहे। तसंच सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांना तपासात सहकार्य करा आणि कुठल्याही खात्रीशिवाय सोशल मीडियावर कुठलाही पोस्ट शेअर करू नका असं देखील पोलीस आता वारंवार आवाहन करताना आपल्याला दिसत आहेत। पुण्याचे एसपी देखील थोड्याच वेळापूर्वी दौंडच्या यवतमध्ये दाखल झालेले होते। त्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि सातत्यानं तिथल्या स्थानिक नागरिकांना ते शांततेचं आवाहन करतायत। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील आवाहन आता पोलिसांकडनं सातत्यानं केलं जात आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये कडक कारवाई करणार असल्याचा इशारा दिलेला आहे। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। दुसरीकडे ही 2 महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। जाळपोळ करण्यात आली, दगडफेक झाली आणि त्यानंतर आता पोलिसांकडनं हा रूट मार्च केला जातोय। सातत्यानं शांतता ठेवण्याचं आवाहन पोलिसांच्या वतीनं केलं जात आहे। दौंड तालुक्यातल्या यवत इथं एका मूर्तीची विटंबना झालेली होती आणि त्यानंतर
तोडफोड केल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला। एका तरुणानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आणि त्यानंतर हा वाद पुन्हा एकदा उफाळला। सोशल मीडियावर व्हॉट्सअप ग्रुपवर ही पोस्ट फिरली आणि त्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। दोन गटामध्ये मोठा तणाव निर्माण झाला, दोन्ही बाजूनं दगडफेक झाली, जाळपोळ झाली आणि त्या घटनेनंतर आता आपण पाहतोय की पोलिसांनी रूट मार्च काढलेला आहे। पोलिसांनी ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि या ठिकाणी आता नागरिकांना सातत्यानं शांतता राखण्याचं आवाहन केलं जात आहे। दौंडच्या यवतमध्ये 2 जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला देखील पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे। त्याची देखील आता कसून चौकशी केली जाईल आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे। दुसरीकडे पोलिसांनी हा रूट मार्च काढलेला आहे। सातत्यानं नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं जात आहे। मात्र सोशल मीडियावर पसरत असलेल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। खातरजमा केल्याशिवाय सोशल मीडियावरच्या कुठल्याही पोस्टला शेअर करू नका, त्याला कुठेही फॉरवर्ड करू नका, लाईक करू नका, असं देखील आता आवाहन पोलिसांच्या वतीनं सातत्यानं केलं जात आहे। पोलिसांकडनं हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी ही जाळपोळ झाली होती तो संपूर्ण परिसर आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आलेली होती, अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता पोलिसांकडनं हा रूट मार्च काढला जातोय। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात। निलेश, आपण पाहतोय पोलीस आता सातत्यानं या संपूर्ण परिसरामध्ये नागरिकांना शांततेचं आवाहन करतायत, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगतायत। सध्याची काय परिस्थिती आहे? पोलिसांकडनं रूट मार्च देखील काढला जातो। नक्कीच ज्या ठिकाणी हा वाद झाला होता त्याच यवतमध्ये मी आहे आणि या ठिकाणी आता बघितलं तर पोलीस बंदोबस्त आहे तो पूर्णपणे या ठिकाणी गावभर लावण्यात आलेला आहे। प्रत्येक गावातल्या चौकामध्ये या ठिकाणी आपल्याला पोलीस बंदोबस्त आहे तो असा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय आणि या हिंसामध्ये ज्या माणसाचं व्यक्तीचं घर जाळलं गेलं किंवा ज्याच्यावर दगडफेक झाली ते घर सुद्धा मी या ठिकाणी दाखवतो, कारण खरं तर या वादाला सुरुवात शुक्रवारी झाली। ज्या दिवशी शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली त्यानंतर या वादात ठेंगी पडली असं म्हणावं लागेल आणि याच ठिकाणी जमाव जो होता त्या मोठ्या संख्येने जमला आणि या ठिकाणी जे आपण पाहतोय की या घरावर जाळपोळ करण्यात आली होती, दगडफेक करण्यात आली होती। आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। मोठा जमाव या ठिकाणी जमला होता। आता पोलिसांकडून या ठिकाणी शांततेचं आव्हान वारंवार केले जात आहे। गावामध्ये इंटरनेट सेवा आहे ती पूर्णपणे बंद केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये असे आव्हान या ठिकाणी सातत्याने करण्यात येत आहेत। अनेक दुकानं जी आहेत, मी दुकानं दाखवतो, यवतमधला हा मुख्य रोड आहे। या रोड मधले जर आपण बघितले तर अशी दुकानं आहेत ते आता तिसरा दिवस झाला या ठिकाणी बंद आहेत। अनेक पोलीस जे आहेत ते असे या ठिकाणी थांबलेले आहेत, नागरिकांना सातत्याने आव्हान करतात की शांततेचं राहायचं। पण आता या ठिकाणी जर बघितलं तर पुणे ग्रामीण पोलिसांकडून या ठिकाणी मोठा रूट मार्च काढण्यात आलेला आहे आणि नागरिकांना शांततेत राहण्यासाठी आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, सोशल मीडियावर जे आक्षेपार्ह मजकूर शेअर केले जातात ते शेअर करू नका असं वारंवार या ठिकाणी सांगितलं जातंय। मात्र आत्ता जर यवतमधली जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी पूर्णपणे सगळं काही थांबलेलं आहे, दुकानं बंद आहेत, घरातली लोक बाहेर पडायला थोडीशी घाबरत आहेत। मात्र आता पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि पोलिसांकडून आश्वासन दिलं जात आहे की असे प्रकार आता होणार नाही। त्यामुळे आता यवतमधली जर परिस्थिती बघितली तर लोक आता काही प्रमाणामध्ये आता बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे। पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। काही लोक होती किंवा लहान मुलं होती ते आता भीतीपोटी कालपासून बाहेर होती पण आता बाहेर आलेले पाहायला मिळतात। आता जर परिस्थिती जर बघितली तर परिस्थिती पूर्णपणे हातामध्ये आहे, मात्र या ठिकाणी भीतीजनक वातावरण अजूनही असल्याचं पाहायला मिळतंय। अजूनही यवतमधलं जे मेन मार्केट आहे किंवा जे रोजचं दैनंदिन रुटीन आहे ते सुरू झालेले नाहीये। पोलीस आता या सगळ्यावर नियंत्रण मिळवण्याचं काम करतात आणि वारंवार या ठिकाणी रूट मार्च करून जी घटना घडलेली आहे, 2 गटामध्ये जो वाद झालेला आहे ते कुठेतरी शांत करण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतं।
निलेश, आपण पाहतोय पोलिसांनी एकंदरीतच ही संपूर्ण आता परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे. मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून गावातली छोटी मोठी दुकानं असतील बंद आहेत, आस्थापना बंद आहेत. काय नेमकं गावात घडतंय, जर तुम्ही आणखी काही दुकानांपाशी जाऊ शकलात, ग्रामस्थांशी बोलू शकत असाल तर आणखी काही चित्र आपण महाराष्ट्राला दाखवू शकणार आहोत का? सध्याची यवतमधली नेमकी परिस्थिती काय आहे? ज्या घरांवर दगडफेक झाली होती, ज्या भागात ही दगडफेक झाली, जाळपोळ झाली, तिथला काही आढावा घेतलाय का? एकंदरीत नेमकं सध्याचं काय चित्र आहे? आता जर बघितलं तर काही लोक जे आहेत ते आता गावामध्ये फिरायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे काल जी घटना झाली होती त्यानंतर आता लोक बाजार आणण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. असे बाबा नमस्ते, कुठलं गाव कुठलं? इथंच. काय झालं होतं गावामध्ये? आता शांतता आहे का? आता इकडे सगळी शांतता आहे. मग आता बाजार कुठने आणला? कारण भरलं थोडं गेली बाजारवाली उठून थोडी राहिलीच. बरं, पण 2-3 दिवस सगळं यवत बंद होतं ना? बंद होतं, पण ती सकाळी काहीतरी मेसेज आल्याच्या नंतर पेटली लोक. नक्की काय झालं होतं त्या दिवशी? नक्की काय हे म्हणजे शिवाजी महाराजाची तोडफोड. मग आता गावामध्ये काय परिस्थिती? आता सकाळी पेटलं होतं सगळं, परत हे काही आल्याच्या नंतर परत शांत झालं. शांत झालेलं. गावातल्या लोकांना काय सांगितलं आता गावातलं काय मला माहित नाही. इकडं आता मी इकडे घरीच होतो, तर आमच्या जवळच मस्जिद आहे. त्या मस्जिद मध्ये ते आरोपी लपून बसला होता ना, त्याच्यावर मग ते पेटलं गेलं. पण असं नव्हतं ना झालं कधी? पहिलीच वेळ कशावर पेटलं? म्हणजे असे 2 मूर्ती इटामाना केल्याच्या नंतर सगळं झालंय. आणि त्यानंतर हे मेसेज टाकलं आपल्या हिंदू धर्माच्या याच्यावर विरोधात, मग ती पेटलं. लोकांना काय जे आता विरोध केल्याच्या नंतर कोणी गप बसतंय का? त्यांच्या धर्माविषयी आपण काय बोललो ती गप बसणार आहे. पण मला आता सांगा, आता दुकानं वगैरे सगळी बंद होती, मग तुम्ही किराणा माल भाजीपाला? माल नाही, फक्त भाजीचे दुकान आहे. तिथे 2-4 चालू, तिथून भाजी आणली. नाही आठवडाभर परत काय? आठवडाभर बंद होतं? नाही आठवड्यावर भाजी नको का? दुकान आता कधी चालू करणार? आता काय माहिती आहे, ह्यांच्या म्हणण्यावर लोकांच्या व्यापाऱ्यांच्या ह्याच्या आपण थोडंसं हे करणार आहे. आपण पाहतोय की जो आठवड्याचा जो बाजार असतो तो आता गावकरी जे आहेत ते आता बाहेर पडलेले आहेत आणि बाजार घेताना पाहायला मिळतात. मात्र परिस्थिती जर बघितली तर काही दुकानं अजूनही बंद आहेत. या ठिकाणी आपण बघितलं तर हा छोटासा मॉल दिसतो टाईप, आणि या ठिकाणची दुकानं आहेत ती अजूनही बंद आहेत. अनेक महिला ज्या आहेत त्या आता रस्त्याने अशा चाललेल्या आहेत आणि दुकानातनी काय मिळते का ते पाहण्यासाठी. ताई, कुठे चाललं तुम्ही? बाजाराला. काय बंद होतं का? आताशी चालले. काय झालं होतं गावामध्ये त्यामुळे बंद केलं होतं? आता आल्यावर बोलते मी, बाजार मिळायचा नाही मला. आल्यावर बोल. पोलिसांनी या ठिकाणी जर श्रीकांत बघितलं तर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे आणि नागरिकांना या ठिकाणी आता सुरक्षित वातावरण असल्याचा विश्वास या ठिकाणी दिलेला. त्यामुळे अनेक जे लोक आहेत ते आता बाहेर पडलेले आहेत आणि ज्यांना जे दैनंदिन जीवनात जे गोष्टी लागतात, किराणा माल असेल किंवा तरकारी असेल, ते आणण्यासाठी आता लोक बाहेर पडतात. त्यामुळे आता इथली परिस्थिती आहे ती काहीशी निवळलेली आपल्याला पाहायला मिळते. निलेश, आपण पाहतोय नागरिकांच्या, तिथल्या स्थानिक लोकांच्या मनामध्ये भीती कायम आहे. कारण अचानक असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं असं त्यांनी आताच सांगितलं. अचानक हा सगळा घटनाक्रम झालेला आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं पोलिसांच्या तुकड्या गावात येणं, अशा पद्धतीनं छावणीचं स्वरूप त्या संपूर्ण भागाला येणं हे निश्चितच गावकऱ्यांसाठी देखील तितकंच धक्कादायक असणार आहे. त्यामुळं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निश्चितच आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आता या संपूर्ण प्रकरणात कारवाईचा कडक इशारा दिलेला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे, त्याची देखील चौकशी होत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्यानंतर कारवाईकडे देखील लक्ष लागलेलं आहे. निलेश, खरं तर शनिवारी जो प्रकार झाला होता, शिवाजी महाराजांची विटंबना ज्या व्यक्तीने केली होती त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मात्र ज्यांनी काल जे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती त्याचा शोध लागलेला आहे. मात्र त्याच्या ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे. मात्र आणि या सगळ्यावरूनच या ठिकाणी यवतमध्ये वाद पेटला आणि 2 गट सामने आले आणि त्याच्यातलं हाणामारीचं रूपांतर झालं. काही ठिकाणी दगडफेक झाली, जाळपोळ झालेली. मात्र आताची परिस्थिती ही इथं या ठिकाणी पाहिलं तर निवळलेली आपल्याला पाहायला मिळतं. पण गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण अजूनही आहे, कारण याआधी असा प्रकार कधी या ग्रामीण यवतमध्ये झाला नव्हता. त्यामुळं जी गावातली यवतमधली जी गावकरी आहेत ते अजून घराबाहेर पडलेली नाही. म्हणजे मी जर दृश्य दाखवलं तर पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहतोय की जो रस्ता आहे तो आपल्याला सामसून पाहायला मिळतोय. पोलीस आणि ज्या गरजेच्या वस्तू लागणारे लोकच फक्त आपल्याला पाहायला मिळतात. एवढंच नाही तर या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी सुद्धा आहेत, ते या ठिकाणी आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहेत. पुणे ग्रामीण दलातले हे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि ते आता या ठिकाणी
दाखल होत आहेत. संपूर्ण गावातली आढावा या ठिकाणी घेतला जातोय. शांतता जी आहे ती राखण्यासाठी सातत्याने पोलिसांकडून आवाहन केलं जातंय. श्रीकांत. निलेश, ज्या पद्धतीचे व्हिडिओ समोर आलेले होते आपण पाहतोय 2 गटात हा तणाव झाला, दोन्ही बाजूने दगडफेक झाली. या दगडफेकीमध्ये मोठं नुकसान झाल्याचं समजतंय. कितपत नुकसान झाल्याचा अंदाज आहे? अनेक वाहनांची तोडफोड झाली होती, अनेक जण यामध्ये जखमी देखील झालेलं असू शकतात. या सगळ्याचे अपडेट्स आपण वारंवार निलेश तुमच्याकडनं घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.